रिॲक्शन्स ऑफ फिनॉल आपण बघत होतो आणि त्याच्यामध्ये आपली पुढची रिॲक्शन असणार आहे रायमर टिमॅन रिॲक्शन. तर रायमर टिमॅन रिॲक्शनमध्ये काय होतं, द फिनॉल ऑन ट्रीटमेंट विथ क्लोरोफॉर्म इन प्रेझेन्स ऑफ अ ॲक्वस सोडियम हायड्रॉक्साईड गेट कन्वर्टेड इन टू दिस इंटरमिजिएट. तर या रिॲक्शनचा मेकॅनिझम आपण बघणार आहे. फक्त रिॲक्शन बघा, मेकॅनिझम बघितल्यानंतर रिॲक्शन आपला लक्षात येणार आहे की कुठं काय नक्की अटॅच आणि कशा पद्धतीनं झालेलं आहे. So phenol in presence of a chloroform that is CHCl3 and aqueous sodium hydroxide converted into this intermediate, and this intermediate again on treatment with sodium hydroxide काय होतं, त्याचं कन्वर्जन जे आहे ते या प्रॉडक्टमध्ये होतं आणि ह्याचं ॲसिड हायड्रॉलिसिस केला किंवा ॲसिड बरोबर ह्याची रिॲक्शन केली तर ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, हा ONA आहे तो निघून जातो आणि त्याचं कन्वर्जन OH मध्ये होतं, म्हणजे फिनॉक्साइड आयनचं कन्वर्जन फिनॉलमध्ये होतं आणि याचं नाव आहे सॅलिसाल्डिहाइड. आता इथं याच रिॲक्शनमध्ये जर क्लोरोफॉर्म ऐवजी कार्बन टेट्राक्लोराइड जर वापरला तर मिळणारा प्रॉडक्ट हा सॅलिसाल्डिहाइड ऐवजी सॅलिसिलिक ॲसिड मिळतो. मिळणारा प्रॉडक्ट हा सॅलिसाल्डिहाइड ऐवजी सॅलिसिलिक ॲसिड मिळतो. रिॲक्शन पुन्हा बघा, रायमर टिमॅन रिॲक्शन, वन ऑफ द नेम रिॲक्शन. फिनॉल on treatment with a chloroform and aqueous sodium hydroxide converted into this intermediate, and this intermediate on treatment with sodium hydroxide and on acid hydrolysis converted into salicylic. आता मेकॅनिझममध्ये आपण ॲक्च्युली काय बघणार आहे की हा CHCl2 इथं कशा पद्धतीनं जोडला गेला. फिनॉलचं कन्वर्जन फिनॉक्साइड आयनमध्ये आपण करून घेतोय. फिनॉलचं कन्वर्जन फिनॉक्साइड आयनमध्ये करण्याची रिॲक्शन याआधी आपण बघितलेली आहे. सो मेकॅनिझम बघा, मेकॅनिझम नंतर पुन्हा एकदा आपण रिॲक्शन बघूयात. तर या रिॲक्शनमध्ये आपण क्लोरोफॉर्म वापरला आहे. दिस इज CHCl3. तर ह्या CHCl3 मध्ये हा जो Cl आहे हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे काय, हा काय करणार आहे, ही इलेक्ट्रॉन पेअर आपल्याकडे खेचून घेणार. हा ही इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, इलेक्ट्रॉन पेअर आपल्याकडे खेचून घेतो. हा ही इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, इलेक्ट्रॉन आपल्याकडे खेचून घेतो. आता हे ॲरोज दाखवले म्हणजे काय आहे, तर हा बॉन्ड पोलार आहे आणि पोलार बॉन्ड व्हेक्टर फॉर्ममध्ये दाखवत असताना आपण ॲरोच्या फॉर्ममध्ये दाखवतो. ॲरोचं हेड हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमकडे आणि ॲरोचे टेल ही इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटमकडे. आता हा कार्बनला 3 Cl जोडलेले आहेत आणि हे 3 Cl ह्या तीनही इलेक्ट्रॉन पेअर आपल्याकडे खेचून घेत असतील तर कार्बन हा इलेक्ट्रॉन डेफिसियंट झाला. मग त्याला हवे असणारे इलेक्ट्रॉन्स त्याला कोण देणार आहे, तर हा देतो. त्याला हवे असणारे इलेक्ट्रॉन्स त्याला हा हायड्रोजन देतो. म्हणजे हा बॉन्ड इथून ब्रेक झाला, ह्याला इलेक्ट्रॉन पेअर मिळाली, हा बॉन्ड इथून ब्रेक झाला आणि बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर ह्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं बघा, CCl3 किंवा हे आपण या फॉर्मॅटमध्ये पण लिहू शकतो. हा C, एक Cl, हा एक Cl आणि हा एक Cl. कार्बनवरती मायनस चार्ज आली, इलेक्ट्रॉन पेअर आणि मायनस चार्ज. कार्बनवरती मायनस चार्ज, प्लस काय बाहेर पडला, वॉटर, सॉरी प्लस हा H प्लस बाहेर पडला, प्लस हा H प्लस इथून बाहेर पडला. आता हा जो प्रॉडक्ट आपल्याला इथे मिळालेला आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं बघा, तर इथून हा Cl निघून जातो. मग हा Cl कसा निघून जाणार, तर हा ही इलेक्ट्रॉन पेअर घेऊन निघून जाणार. Cl हा इलेक्ट्रॉन पेअर घेऊन निघून जाणार. मग जर तो इलेक्ट्रॉन पेअर घेऊन निघून जात असेल तर हा काय झाला, CCl2 आणि ह्याच्यावरचा जो मायनस चार्ज आहे तो निघून जाणार. तर हा जो तयार झालेला प्रॉडक्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, डायक्लोरोकार्बिन. दिस इज नोन ॲज डायक्लोरोकार्बिन. इम्पॉर्टंट आहे. डायक्लोरोकार्बिन हा रायमर टिमॅन रिॲक्शनमधला इंटरमिजिएट आहे. बघा पुन्हा, डायक्लोरोकार्बिन हा रायमर टिमॅन रिॲक्शनमधला इंटरमिजिएट आहे. पुन्हा बघा, डायक्लोरोकार्बिन हा कोण आहे, तर इंटरमिजिएट. कोणत्या रिॲक्शनमधला, रायमर टिमॅन रिॲक्शनमधला इंटरमिजिएट आहे. देन पुढे काय होतं, एकतर आपण इंटरमिजिएट तयार करून घेतला CCl2 दॅट इज डायक्लोरोकार्बिन. आता फिनॉलवरती त्याची रिॲक्शन करायची. तर हा फिनॉल आहे,
मेकॅनिझम जे आहे ते तुम्हाला बोर्ड एक्झामला लिहायचं नाही आहे. बोर्ड एक्झामला फक्त तुम्हाला काय आहे, रायमर-टिमॅन रिॲक्शन फक्त रिप्रेझेंट करायची, जी आपण बुकमध्ये जशा पद्धतीनं दिलेली आहे त्या पद्धतीने फक्त रिॲक्शन रिप्रेझेंट करायची आहे. इथं आपण काय करतोय, मेकॅनिझम फक्त कशा पद्धतीनं येतं त्यासाठी बघतोय. तर इथं काय होणार, याची जर बेस बरोबर रिॲक्शन केला की NaOH आपण घेतलं, फिनॉलची जर बेस बरोबर रिॲक्शन केला तर हा फिनॉलमधला O आणि H मधला जो बॉन्ड आहे किंवा जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ती इलेक्ट्रॉन पेअर टोटली ऑक्सिजनवर शिफ्ट होते. हा बॉन्ड इथून ब्रेक होतो, H+ इथून बाहेर पडला, हा H+ आणि हा OH- याचं कन्व्हर्जन झालं वॉटरमध्ये, दॅट इज मायनस ऑफ वॉटर इथून काय झाला, बाहेर पडला. हा वॉटर इथून बाहेर पडल्यानंतर ह्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, हा हे बॉन्ड आहेत तसे लिहायचे, O-, दॅट इज फिनॉक्साइड आयन. त्या फिनॉक्साइड आयनवर इथं मायनस आहे, या फिनॉक्साइड आयनवरती ऑक्सिजनवरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या किती असणार, 3 असणार. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या असणार आहे 3. मग त्याचं डिलोकॅलायझेशन होतं. ही जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ही इथं, आणि ही जी इलेक्ट्रॉन पेअर आहे किंवा हा जो पाय बॉन्ड आहे हा पाय बॉन्ड या कार्बनवरती आला. अगदी सोपं मेकॅनिझम आहे. पुढं काय होईल बघा, ह्याचं कन्वर्जन, हा इथं डबल बॉन्ड O आला, ऑक्सिजनवर 2 लोन पेअर, निगेटिव्ह चार्ज निघून जाणार, हा इथे असा आला, हा इथे आला आणि ह्याच्यावरती चार्ज आला मायनस. देन याची ट्रीटमेंट कुणाबरोबर करायची, तर इंटरमिजिएट. इंटरमिजिएट कोण आहे बरं, डायक्लोरो कार्बन. इंटरमिजिएट आहे डायक्लोरो कार्बन. मग हा डायक्लोरो कार्बन जो आहे, हा जो कार्बन आहे, हा कार्बन कुठे अटॅक होणार, तर इथं. ही इलेक्ट्रॉन पेअर हा ह्याला देतो आणि हा कार्बनचा अटॅक इथं होतो. कारण जनरली आपण काय म्हणतो, कार्बनची व्हॅलन्सी किती असते, 4. इथं किती दिसते आपल्याला, 2, आणि ही इलेक्ट्रॉन पेअर दिसते, म्हणजे अजून त्याला एका व्हॅलन्सीची गरज आहे. तो इलेक्ट्रॉन डेफिसियंट आहे, त्याच्यावर एक मायनस चार्ज होता, तो मायनस चार्ज निघून गेला, मग एक Cl निघून गेला, बरोबर मायनस चार्ज निघून गेला. त्यामुळे हा इलेक्ट्रॉन डेफिसियंट आहे, त्यामुळे हा कुठे अटॅक करणार, या कार्बनवरती अटॅक करणार. देन याचं कशामध्ये कन्वर्जन झालं, पुढे काय होतं, सिया, हा इथे हा डबल बॉन्ड O आला, त्याच्यानंतर हा C, हा Cl आणि हा Cl. आता इथं कार्बन बरोबर एक हायड्रोजन पण असणार आहे, त्या हायड्रोजनला आपण रिमूव्ह केलेला नाही आहे, तो हायड्रोजन इथं लिहूया, कार्बनला जोडलेला हायड्रोजन आपण इथं लिहूया. मग पुढे काय होतं, तर हा जो डबल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड ह्याच्यावरती शिफ्ट होतो आणि हा जो कार्बन हायड्रोजनमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स इथं शिफ्ट झाले आणि हा इथून काय निघून गेला, H+, दॅट इज प्रोटॉन निघून गेला. पुढे ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं बघा, हा डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट होणार, पुन्हा त्याच्यावरती 3 इलेक्ट्रॉन पेअर, याच्यावरती एक मायनस चार्ज, हा बॉन्ड इथं आला, हा बॉन्ड इथं आला, इथं एक बॉन्ड आला आणि हा तयार झाला CCl2, हा तयार झाला CHCl2. हा H कुठे गेला, इथं आला, प्रोटॉन म्हणून तो इथं आला आणि त्याचं कन्वर्जन होणार CHCl2. त्याचं कन्वर्जन झालं CHCl2. ते थोडंसं आपण काय करूया, स्प्रेड करून लिहूया बघा, हा C, H, Cl आणि Cl. अगेन ऑन ट्रीटमेंट विथ ट्वाइस ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड. अगेन ऑन ट्रीटमेंट विथ ट्वाइस ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड. तर हा Cl इथून निघून जातो, इलेक्ट्रॉन पेअर घेऊन जातो, हा Cl इथून निघून जातो, इलेक्ट्रॉन पेअर घेऊन जातो आणि Clच्या ऐवजी तर काय जोडलं जाणार आहे, OH. सो हियर इट गेट कन्वर्टेड इनटू 1, 2, 3, हा O, हा मायनस आणि हा C, हा H, हा OH आणि हा OH. सॉरी OH असणार आहे, OH. आता इथे बघा हा OH आणि हा H,
म्हणजे काय रिमूव्ह झाला, वॉटर रिमूव्ह झाला. शिल्लक काय राहिलं बघा, CHO. सो गेट कन्वर्टेड इनटू CHO. पुढे काय करायचं, ॲसिड हायड्रोलिसिस करायचं किंवा ॲसिड बरोबर ह्याची ट्रीटमेंट करायची. ॲसिड बरोबर ट्रीटमेंट केल्यानंतर ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार, हा OH फिनॉक्साइड आयनचं कन्वर्जन फिनॉलमध्ये झालं आणि हा इथं असणार आहे CHO. बघा पुन्हा सॅलिसाल्डिहाइडमध्ये त्याचं कन्वर्जन झालं. पुन्हा एकदा रिॲक्शन बघूया. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, फिनॉल ऑन ट्रीटमेंट विथ CHCl3 अँड NaOH गेट कन्वर्टेड इंटू दिस इंटरमिजिएट. तर हा इंटरमिजिएट इथं आला आहे बघा, CHCl2. ओके. आणि त्याच्यानंतर इंटरमिजिएटला NH बरोबर ट्रीट करायचं. ट्वाइस ऑफ NH आपण वापरलं होतं. हे 2 Cl निघून जातात, 2 OH येतात. पुढं वॉटर रिमूव्ह होतं. त्या 2 स्टेपऐवजी तर एका सिंगल स्टेपमध्ये सगळं सांगितलेलं आहे. NaOH आणि प्लस ॲसिड हायड्रोलिसिस गेट कन्वर्टेड इंटू सॅलिसाल्डिहाइड. दिस रिॲक्शन इज नोन ॲज रायमर-टिमॅन रिॲक्शन.